झाल्यानंतर तुम्ही परीक्षा देता, हो की नाही? पण कधी ऐकलंय की शाळेने सुद्धा परीक्षा दिली आहे? मराठवाड्यामध्ये पूर आला आणि त्या पुरामुळे इथल्या शाळांनी सुद्धा परीक्षा दिली आहे आणि ती परीक्षा घेतली आहे इथल्या निसर्गाने. आज आपण आलोय नांदूर हवेली या गावामध्ये आणि इथल्या गावात येऊन आपण इथल्या मुलांशी गप्पा मारणार आहोत, हसणार आहोत, खेळ खेळणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्यांच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवायला शिकवणार आहोत. या छोट्या मुलांच्या डोळ्यामध्ये खूप मोठी स्वप्न आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सध्या गरजेचं आहे तो म्हणजे एक आशेचा किरण. गुड मॉर्निंग. अरे नमस्ते. बसा खाली. मला वाटलं गुड मॉर्निंग टीचर नंतर थांबताय की काय. हे मस्त आहे तुमचं. कसं वाटतंय आज शाळेत येऊन तुम्हाला? छान वाटतंय. आज छान छान कपडे घालून आलाय तुम्ही, हो ना? आज अर्धा दिवस शाळा आहे ना, पण मी आज पूर्ण दिवस शिकवणार आहे. चालेल? नक्की? आणि मी रोज शिकवायला आले तर चालेल? तर आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. मी ज्या ज्या शाळेत जाते त्या त्या शाळेत खूप आम्ही धमाल मस्ती करतो, आम्ही खेळ खेळतो, आम्ही मुलांची गप्पा मारतो, आम्ही त्यांना गोष्टी सांगतो, आम्ही त्यांना श्लोक सांगतो. तर आता तुम्हाला पहिलं काय ऐकायला आवडेल? गोष्ट ऐकायला आवडेल? आज आपण थोडं काहीतरी वेगळं करूया, हो ना? थोडं पहिलं गोष्ट ऐकूया. तुमच्या बाई सांगतात का? काय म्हणता तुम्ही? बाई म्हणता की टीचर म्हणता? टीचर म्हणता. टीचर गोष्ट सांगतात? छान सांगतात. आज मी पण एक गोष्ट सांगणार आहे. ऐकणार सगळे? तर गोष्टीचं नाव आहे मातीचा फळा. काय नाव आहे? हा, मातीचा फळा म्हणजे कळतो ना? हा आपला जो फळा आहे तो फळा. आता तुमच्या गावात आता पूर आला होता, पुरामुळे नुकसान झालं की नाही? तसंच एक गाव होतं ज्या गावाचं नाव होतं भांबूरगाव. काय नाव होतं? भांबूरगाव. त्या गावात सुद्धा एक अशी छोटीशी शाळा होती. छान सगळे शाळेत जायचे, मस्त शिकायचे, सगळं अगदी छान चालू होतं. एक दिवस खूप जोरात पाऊस चालू झाला आणि पाऊस थांबतच नव्हता. आणि त्या गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. पाऊस थांबत नाहीये, भरपूर पाऊस पडतोय ते बघून त्याला काळजी वाटायला लागली की आता कसं होणार, मी शाळेत कसं जाऊ? त्याचे आई बाबा त्याला म्हणाले की पाऊस पडतोय, शाळेत जायची काही गरज नाहीये, तू घरीच थांब. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, सतत पाऊस पडतोय आणि नंतर असं कळलं की पाणी खूप वाढलंय, शाळेत सुद्धा पाणी घुसलंय. मग गणेशला अजून टेन्शन आलं की आता काय करायचं, शाळा आपली बुडाली तर आपलं शिक्षण कसं होणार? आणि त्याला वाटलं आता हे कधी थांबणारच नाहीये, म्हणून तो अजून टेन्शनमध्ये आला की आता माझं शिक्षण थांबलं तर मी कसं माझी स्वप्न पूर्ण करणार. म्हणून तो खूप आजूबाजूच्यांना विचारायला लागला की मी शाळेत कसं जाऊ, मला शाळेत जायचंय, शाळेत सर येत आहेत का, टीचर येत आहेत का? सगळे त्याला म्हणाले कोणी येत नाहीये, आता शाळा काही एवढ्यात सुरू होणार नाही. मग त्याला भीती वाटली. मग त्याने काय बघितलं आजूबाजूला आपल्या काय आहे, काय करू शकतो आपण, कसं शिकू शकतो. बाकीची मुलं मजा करत होती, त्यांना काहीही नव्हतं, तर त्यांना बरं वाटलं शाळेला सुट्टी मिळाली. तुम्हालाही वाटतं ना, सुट्टी मिळाली की मजा वाटते की नाही? नाही वाटत? नक्की की मजा वाटते की बरं झालं शाळा आज सुट्टी आहे, असं वाटतं ना? कधी कधी वाटतं, मलाही वाटायचं. तसं बाकीच्या मुलांना मजा वाटत होती, पण गणेशला टेन्शन आलं होतं. त्याला काळजी वाटायला लागली होती की आता काय करायचं, माझी स्वप्न कशी पूर्ण होणार जर मी शाळेतच गेलो नाही तर. मग त्याने काय केलं, आजूबाजूची माती होती ना ती गोळा केली आणि घरातल्या एका भिंतीवरती त्याने ती माती अशी सारवली. तुम्हाला शेण माहिती आहे ना? शेण कसं सारवतात माहिती आहे ना? तसं त्याने त्या मातीने भिंतीवरती असं सारवलं आणि त्याने त्याचे आपला स्वतःचा एक फळा बनवला आणि त्या फळ्यावरती तो त्याच्याकडे असलेल्या पेन्सिलने लिहायला लागला. काय काय तुम्ही काय काय शिकता, पाढे शिकता की नाही? मग तो त्या फळ्यावरती पाढे लिहायला लागला, त्या फळ्यावरती अक्षर लिहायला लागला. बाराखडी पण तुम्हाला माहित असणार, ते लिहायला लागला. आणि ते बघून त्याच्या आजूबाजूच्या मुलांनाही वाटायला लागलं की अरे वा, हा काहीतरी छान करतोय, आपण करूया असं, आपण पण त्याच्यासोबत बसूया. मग पहिलं एक मुलगी आली, मग नंतर लव आला, मग अंकुश आला, असे सगळे येऊन तिथे बसायला लागले आणि ही बातमी पोचली त्या शिक्षकांपर्यंत. आता शिक्षक तर येत नव्हते शाळेत. काय येत नव्हते? कारण पुराचं पाणी वाढलेलं होतं, शाळेत शिकवणार कसं? पण जेव्हा शिक्षकांना कळलं की ती जी शाळेतली मुलं आहेत त्यातला गणेश आता मुलांना शिकवतोय आणि त्याने घरात त्याच्या मातीचा फळा बनवलाय, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांना असं वाटलं की अरे, पूर आला म्हणून मी शाळेत येत होतो, पण या मुलाला शिकण्याची जिद्द आहे,
म्हणून ते सुद्धा गावात यायला लागले आणि मुलाला शिकवायला लागले. आणि मग त्यांनी तो जो मातीचा फळा आहे त्याच्यावरती मुलांना शिकवायला सुरुवात केली. आणि हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली. आपण टीव्ही, तुम्हाला मोबाईल माहिती आहे, मोबाईलवरती सगळे छोटे छोटे व्हिडिओज येतात, मग लोकांना सगळीकडे ते व्हायरल झाले की लोकांना कळतं. तसं त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झाला की अरे हे पूर आला पण आता ते मातीच्या फळ्यावरती शिकतायत. आणि मग बऱ्याच जणांनी त्या शाळेला मदत केली आणि जसा पूर ओसरला तशी ती शाळा छान बांधून घेतली. आणि त्याच्यानंतर गणेशला पण छान सगळ्यांनी त्याचा सत्कार केला की त्याने शिक्षण किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना दाखवून दिलं. पूर आला म्हणून तो खेळत बसला नाही, त्याने काय केलं, मुलांना प्रोत्साहन दिलं की आपण शिकूया, आपण आपलं सगळं जे आहे ते चालू ठेवूया. हो की नाही? मग आता तुमच्या गावात पण पूर येऊन गेलाय, बरोबर? त्याच्यानंतर तुमचं पण नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, शाळेचं नुकसान झालंय, सगळंच नुकसान झालंय की नाही? मग आपण थांबायचं नाही, थांबलं पाहिजे ना. आपण पण पुढे गेलं पाहिजे, आपली पण काहीतरी स्वप्न असतात, बरोबर की नाही? पण एक लक्षात घ्या की 4 भिंती आहेत तिथेच जे आपण शिकतो तीच शाळा असं नाही. आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो, आपल्याला जे कोणी काही छान सांगतं, जे छान सांगतात ते आपले गुरु, आणि जिथे बसून आपण शिक्षण घेतो तीच आपली शाळा असते. झाडाखाली जरी कोणी तुम्हाला काही शिकवतंय तरी ती पण एक शाळाच आहे तुमची. कळलं? मग आता तुमची पण स्वप्न आहेत, तुम्हाला पण मोठं होऊन काय काय बनायचं असणार, हो की नाही? मग पूर आला, दुष्काळ पडला किंवा काही झालं तरी शिक्षण थांबवायचं नाही. सगळ्यांनी शिक्षण पूर्ण करायचं. आपल्याला मदत करण्यासाठी जसं त्या गणेशचं मातीचा फळा बघून शिक्षक आले, त्याच्यानंतर सगळ्यांनी ते व्हिडिओ बघून अख्खं राज्य, देशातले बरेच जण त्यांच्या मदतीला जाऊन आले, तसं आपल्याही मदतीला लोक येतील, हो की नाही? आपली शाळा छान होईल, हो ना? तुम्हाला शाळा छान झालेली हवी की नाही? मग शाळा पण छान होईल, तुम्हाला पण छान वाटेल. पण तुम्ही जसं आधी शिक्षण घेत होता त्याहून जास्त उत्साहाने शिक्षण घ्यायचंय. हा, आता मला सगळेजण सांगाल की तुम्हाला काय काय बनायचंय? सांगाल सगळे? मला मोठं होऊन काय बनायचं सांगाल? दीपाली. दीपाली, तुला काय बनायचंय? मोठं होऊन काय करणार तू? शिकणार. शिकणार आणि काय बनणार? पोलीस. पोलीस बनणार? अरे वा. तुझं नाव काय? आरती. आरती, तुला काय बनायचंय बाळा मोठं होऊन? टीचर. टीचर बनायचंय. खरं नाव काय? खरं नाव? सम्राट. आणि खोटं नाव? खोटं नाव पण असतं? माझ्या आईने ठेवलंच नाही माझं खोटं नाव. आता जाऊन मला विचारावं लागेल माझं खोटं नाव काय. आणि काय केलंस तू जेव्हा पाणी आलं होतं तेव्हा? काय करत होतास? होड्या सोडायला गेला होतास ना? खरं सांग, हो ना? काय करत होतास? तुला भीती नाही वाटली? नाही वाटली? शाळेला सुट्टी होती म्हणून मजा वाटली? हा, खरं बोलतोस, खरं बोलतोस. व्हेरी गुड. खेळाचे नाव आहे मामाची टोपी हरवली. मी नाही का एकदा बाहेर जाईन, ढिकडून फिरून मी म्हणेन मामाची टोपी हरवली. ते नाही, मामाची टोपी हरवली. ते म्हणते ना आम्हाला नाही सापडली. जर मी एखाद्याच्या मागं टाकला, जर त्याला माहीतच नाही झालं तर ते जर त्याला माहीत झालं ते उचलेन आणि मी त्याच्या जागेवर जाऊन बसेन. ओके, चालेल. खेळूया? सगळे खेळणार ना? चला चालू करा. मामाची टोपी हरवली, मामाची टोपी हरवली, मामाची टोपी हरवली, मामाची टोपी हरवली, आम्हाला नाही सापडली, आम्हाला नाही सापडली, आम्हाला नाही सापडली, अरे कोण? पळा पळा पळा. बोल आता मामाची टोपी.
बोल 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 बोलत चल. अरे अरे आतमध्ये आपण काय खेळलो? मामाची टोपी. आता आपल्याला एक मजेशीर खेळ खेळायचा आहे. हे काय आहे सांगा? पेन्सिल आहे. तर ही पेन्सिल तुम्हाला नाकाच्या आणि ओठाच्या मध्ये पकडायची आहे. इथून चालत जायचंय आणि त्या बाटलीमध्ये ती पेन्सिल टाकायची आहे. जो हे करणार तो जिंकणार आणि जो जिंकणार त्याला बक्षीस मिळणार. हा, बघूया कोणाला जमतं. मी एकदा दाखवू कसं करायचंय? जमलं पाहिजे मला. मला ऑल द बेस्ट म्हणा. थँक्यू. तर हे असं इथे ठेवायचं. अरे आउट झाले. आता कोण कोण खेळणार आहे तुमच्या मधलं सांगा मला. आणि हात लावायचा नाही. इकडे तुम्ही पेन्सिल ठेवली ना, असं पकडलं की असं चालायचं. हात असे करून. हात अजिबात लावायचा नाही. हा, चिडवा. जिंकली. काय वाजवा तिच्यासाठी. आता कोण येणार? सेल्फी काढतो. सेल्फी काढतो. तेव्हा पाऊट कसं करतात माहितीये? माहितीये का? असं करतात ना. तसं कर. बाहेर. हा, असं वर वर. अजून मान वर. मला पेन्सिलच पकडायला येत नाही. कोण कर? पेन्सिल पकड पाहिजे. बलती घट्ट पकडायची. जिंकायचं आपल्याला. हळू हळू हळू. माझं नाव जयश्री दादासाहेब हुंबरे. हे शाळेवर मी 10 वर्ष झालं काम करते. 500 रुपये महिना होता तेव्हापासून काम करते. तर आता भांडे जरा थोडे व्यवस्थित पाहिजे. तर खराब झालेत. पहिले भांडे होते पण खराब झालेत. रोज साफसफाई शाळेतली सगळी बाहेरची पूर्ण मी करीते. भाजीपाल्याचे सगळं सर आणून देतात मला. सोबत बटाटं, टमाटर, कांदा, कोथिंबीर, मटकी हाई, चवळी हाई, मूग हाई, सगळं बदलून रोजचं रोज असते. रोजची नाही मुलं तरी इशिक मुलं खातेत. पण अंगणवाडी नाही जास्त मुलं खातात. आम्ही काय लोकांच्या लेकराला बाहेर लावित नाहीत, कारण ते शाळा एकच आहे ना इथं अंगणवाडी नाही मुळे. नमस्कार, माझं नाव अविनाश काळे. नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे नांदूर वस्ती या शाळेमध्ये मी मागील 4 वर्षापासून प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझी शाळा इयत्ता 1ली ते 4थीपर्यंतची शाळा आहे. एकूण शाळेमध्ये 20 विद्यार्थी आहेत. यावर्षी जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो अतिवृष्टी होती त्यापैकी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये शिंदफणा नदीकाठचं हे गाव असल्यामुळे या नदीचं पाणी अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावात आलेलं होतं. त्यामुळं संपूर्ण परिस्थिती खूप पावसामुळं संपूर्ण पिकं खराब झाले होते. लोकांच्या घरामध्ये पाणी आलं होतं. तसेच आमच्या शाळेतील मुलांचं खूप शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालेलं आहे. ही जी पिढी आहे, हे जे छोटे छोटे बाल मुलं आहेत, आपल्या भारत देशाचे उद्याचे भविष्य आहेत. मुलांनी जर शिक्षण घेतलं तरच मूल सुधारतं. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. नमस्कार, मी श्रीमती गुजर सुरेखा दादाराव. ज्यावेळेस मी ह्या शाळेमध्ये आले त्या दिवशी खूप पाऊस पडला होता, कारण 16 ऑक्टोबरला शाळेला सुट्टी होती. आणि 19 तारखेला ज्यावेळेस मी शाळेत आले त्यावेळेस अक्षरशः मला पाण्यातून, गुडघ्या इतक्या पाण्यातून वर्गात यावं लागलं. आणि आल्यानंतर शाळेची परिस्थिती एवढी बिकट होती की सगळीकडं गळालेलं होतं, सगळीकडं कचरा होता, धूळ होतं, झाडांची पूर्ण पानं खाली पडलेले होते आणि सगळं असं अस्ताव्यस्त पडलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आमची तुमच्याशी भेट झाली किंवा फोनवरून सरांनी मला सांगितलं की मॅडम असं असं होणार आहे. तर तेव्हापासूनच आम्ही शाळेमध्ये थोडंसं चांगलं करण्याची सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शाळेचा आत्मा हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जर नसतील तर शाळेचा काहीही उपयोग नाही.
तर जशा आपल्याला भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्याचप्रमाणे मुलांचं शिक्षण, त्यांची गुणवत्ता, 100% उपस्थिती, 100% पटनोंदणी आणि तुमच्या मदतीने आणि आमच्या पण सहकार्याने आम्ही 100% शाळा बदलण्याचा प्रयत्न करू. स्वतः पण मदत करील, गावाची पण मदत घेईल आणि तुमच्या सतत सोबत राहील. तुम्हाला आता तुमची नातवंड वगैरे सगळी याच शाळेत जातात ना? तुम्हाला काय वाटतं मुलांच्या शिक्षणाबद्दल? पाहिजे ना शाळा. शाळा कशासाठी शिकते? मोठं व्हायसाठी, परत बदल झाला पाहिजे. आता आपण कष्ट केले पण लेकरांना नको, लेकरांनी पुढे जावा ही इच्छा ना आमची. मग तुम्ही सांगता त्यांना की शाळेत जा शाळेत जा. आणि मजुरी मिळतेच की असं कधी असतं की कधी ती काही रोजच मजुरी लागते काय? नाही मजुरी लागली म्हणून 6 महिने ऊस तोडायला जायचं तिथं पुढे आता पुरामुळे तुमचं काय नुकसान झालं? दुष्काळात कसं येतं त्याचे वाहून गेले दुष्काळ. वाहून गेलं? हा. दुरुस्त व्हावा, चांगलं व्हावा, मुलं बाळ शिकावा, मोठे व्हावं, आमच्या वाणी कष्ट पाणी नाही करा, बस एवढीच विनंती. याच्याशिवाय काय बोलावं सांगा बरं. तुम्हाला किती मुलं आहेत? 4. आणि ती कुठे कामाला जातात? हे अशीच कुठं बी मोलमजुरी करायची, खायची, पोट भरायचं. हा त्यांना पण मुलं आहेत? हाय ती ह्या शाळेत जातात? हा शाळा चांगल्या व्हावा, दुरुस्त व्हावा, चांगला व्हावा, टिकून पाणी होऊ नये, झाड झुडूप राहू नये. लय रात झाली तिथं. महाराष्ट्राच्या लोकांना मग सांगतात की समजायला विनंती करून चांगलं करावं म्हणजे शाळा. पूर आला, सगळं वाहून गेलं, पण या मुलांचं हसणं आणि त्यांचा आत्मविश्वास आजही तसाच आहे. शाळा ओलसर झाली, पुस्तकं वाहून गेली, पण स्वप्न मात्र आजही उभी आहेत. आज आम्ही या शाळेत आलो, हसलो, खेळलो, गप्पा मारल्या, गोष्टी सांगितल्या आणि तेव्हा कळलं की या छोट्या डोळ्यांमध्ये किती मोठी स्वप्न आहेत. चला तर आपण सगळे मिळून या मुलांना त्यांची शाळा परत मिळवून देऊया आणि स्वप्नांना एक बळ देऊया. जरी या शोचं नाव असलं शाळा सुटली तरी आपण सगळे मिळून यांची शाळा कधीच सुटू देणार नाही. त्यामुळे परत भेटूया याच गावात, याच शाळेत, याच मुलांसोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि गृहपाठ करायला विसरू नका. तुम्हाला मी आता गृहपाठ दिला नाहीये, पण परत येणार आहे तेव्हा देणार आहे. हा, चला, शाळा सुटली. चला. नमस्कार. आपण शाळा पाहिली, शाळेची अवस्था देखील पाहिली. आता हीच शाळा आपल्याला पुन्हा उभी करायची आहे. भिंती रंगवताना, छप्पर दुरुस्त करताना आणि वर्गखोल्या नव्या रूपाने सजवताना एक गोष्ट सतत जाणवते की ही फक्त शाळा नाही आहे, तर या मुलांच्या भविष्याची पहिली पायरी आहे. या शाळेच्या प्रत्येक कडेला, प्रत्येक बाकावर, प्रत्येक दालनात मुलांची स्वप्न दडली आहेत. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला पोलीस, कुणाला शिक्षक आणि कुणाला तर फक्त शांत, सुरक्षित जागा हवी आहे जिथे ते शिकू शकतील, वाढू शकतील. पण या स्वप्नांना उंच भरारी घ्यायची असेल तर त्या स्वप्नांना आधार देणारी शाळा मजबूत असली पाहिजे. दुरुस्तीचं काम सुरू आहे, पण पूर्ण व्हायला आपल्या मदतीची गरज आहे. हा फक्त निधीचा प्रश्न नाही तर जबाबदारीचा पण प्रश्न आहे. शाळा दुरुस्त करताना आपण भिंती रंगवत नाही तर आपण स्वप्नांना आकार देत आहोत. आपण फक्त छप्पर बांधत नाही आहोत, आपण भविष्याचं संरक्षण करत आहोत. आपण फक्त फरशी दुरुस्त करत नाही आहोत तर आपण त्यांच्या आयुष्याचा पाया मजबूत करत आहोत. म्हणूनच मी सर्वांना विनंती करते की या कार्यात सहभागी व्हा, आपल्या क्षमतेनुसार मदत करा आणि या मुलांच्या डोळ्यात चमकणाऱ्या स्वप्नांना उभं राहू द्या. कारण शाळा उभी राहिली तरच पिढ्या उभ्या राहतील.